नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जालन्यामध्ये धनगर समाज बांधवांचं एक मोठं उपोषण चालू आहे आणि जालन्यामध्ये धनगर समाज बांधवाकडून एक मोठा नेता हा पुढे येतोय, तो म्हणजे दीपक बोराडे नावाच्या रूपानं. कारण त्यांची जी काही सभा झाली, जशी सभा आपण मराठा समाजामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या सभा पाहिल्या होत्या, आंतरवालीमध्ये सभा पाहिल्या होत्या किंवा नारायणगडावर आपण ज्याप्रमाणे दसरा मेळावा मराठा समाजाचा पाहिला होता, त्याचप्रमाणे आता दीपक बोराडे यांना धनगर समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिलेली आहे. आणि एक प्रकारे ज्या दीपक बोराडेंना आजपर्यंत कोणी ओळखतही नव्हतं, दीपक बोराडेंचं नाव कुठं आलेलंही नव्हतं, सगळे लक्ष्मण हाकेकडे एक प्रकारे लक्ष केंद्रित करून होते. मात्र आता दीपक बोराडे हे एक नाव मोठं समोर येत आहे धनगर बांधवाकडून आणि धनगर बांधवांच्या समस्यासाठी हे नाव मोठ्या प्रमाणामध्ये लढा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 ते 10 दिवस झालेले आहेत, उपोषणाची दखल अजूनही कोणी घेतलेली नाही. मात्र आता थेट या उपोषणाची दखल मुख्यमंत्री घेणार आहेत अशी माहिती आहे. आणि देवेंद्र फडणवीस धनगर समाज बांधवांच्या उपोषण सोडवायला दीपक बोराडे यांचं जे काही उपोषण आहे धनगर समाज बांधवांच्या हितासाठी, ते उपोषण सोडायला जाणार असल्याची सुद्धा माहिती आहे. नेमकी ही माहिती काय आहे, कधी जाणार आहेत आणि धनगर समाज बांधवांच्या मागण्या पूर्ण होणार का, धनगरांना आरक्षण मिळणार का, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मंडळी, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे मराठा समाजाची आंदोलन पार पडली आणि त्या आंदोलनामधून एक वेगळं मोठं फलित हे मराठा समाजाला मिळालं असं म्हणताय. कारण हैदराबाद गॅझेटियर, जे गॅझेटियर असो किंवा अशा प्रकारचे काही गॅझेट असतात, असं कोणालाही माहिती नव्हतं. ते गॅझेटियर जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे उकरून काढले आणि त्याच्यामधून मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण दिलं गेलं किंवा कुणबी नोंदी त्याच्यामध्ये सापडल्या गेल्या. आणि त्याच गॅझेटियर मधून आता धनगर समाज बांधवांचा प्रश्न सुटणार आहे असं सुद्धा कळत आहे. कारण त्यांची जी काही मागणी आहे धनगर समाज बांधवांची किंवा दीपक बोराडे जे काही उपोषण करायला लागलेले आहेत, त्यांची मागणी काय आहे, तर त्यांची मागणी सुद्धा तीच आहे की हैदराबाद गॅझेटियर नुसार जे मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलंय कुणबी नोंदीमध्ये, त्यांना कुणबी नोंदी सापडून त्याच्या आधारे त्यांना आरक्षण दिलं जाते, तर तसंच आरक्षण हे धनगर समाजात सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि धनगर समाजाला एसटी अनुसूचित जमाती मध्ये घेण्याचा निर्णय हा घ्यावा आणि हैदराबाद गॅझेटियर नुसार आम्ही अनुसूचित जमातीमध्ये येतो, असं दीपक बोराडे यांची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. धनगर आणि धनगड जे काही आदिवासी समाज आहे तो एकच आहे, अशा प्रकारची मागणी सुद्धा दीपक बोराडे यांची आहे. आणि त्याच्यामुळे आदिवासी समाजाचं जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणाला सुद्धा मोठ्या प्रमाणात धक्का नाही लागणार आहे आणि धनगरांचं जे काही कल्याण होणार आहे इथून पुढच्या येणाऱ्या पिढीचं, ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दीपक भाऊ बोराडे जे काही उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्यामुळे कल्याण होणार आहे अशी सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे सरकारवर एक प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न दीपक बोराडे यांच्याकडून तर झालेलाच आहे. आणि आता दीपक बोराडे यांनी थेट सरकारला इशारा बैठक घेऊन इशाराच दिलेला आहे. कारण आपण जी बैठक पाहिली, त्यांची जी काही सभा पाहिली, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाखोंच्या संख्येने आपण जशा प्रकारे मुंबईला मराठा समाजाचे लोक गेले होते, त्याच प्रकारे दीपक भाऊ बोराडे यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये साथ मिळालेली आहे. कारण त्यांनी जी काही वक्तव्य केलेले आहेत, लक्ष्मण हाके यांनी म्हटलं होतं की जरांगे पाटील हा 34 नापास माणूस आहे आणि मुंबईत जाऊन काय करणार आहे. परंतु दीपक बोराडे यांनी यांच्याच विरोधामध्ये, म्हणजेच अपोजिटला जर आपण विचार करायचा गेला, तर जरांगे पाटलांचं मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक केलेलं आहे. ते कसं, तर 34 नापास माणूस हा काय करू शकतो, एखादा जर सामान्य माणूस काय करू शकतो हे दाखवून दिलं जरांगे पाटलांनी, असं दीपक भाऊ बोराडे यांचं वक्तव्य. आणि 34 नापास माणसानं मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं असं दीपक भाऊ बोराडे म्हटले. म्हणजे दीपक भाऊंना कळालं महत्व जरांगे पाटलांचं आणि त्याच्यामुळेच मराठा समाजानं सुद्धा एक साथ दिलेली आहे धनगर बांधवांना की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही तुमच्या लढ्यामध्ये आम्ही तुम्हाला यशस्वी करणार आहोत अशी सुद्धा साथ दिलेली आहे. त्याच्यामुळे आता थेट मुख्यमंत्री ज्या दीपक भाऊ बोराडे यांच्या उपोषण सोडवायला जातात का, हे पाहणं महत्वाचं आहे. याचं कारण म्हणजे मराठवाड्यामध्ये अगदीच पूरस्थिती आहे, मराठवाड्याचे दौरे हे मुख्यमंत्र्यांचे आहे सध्या. आणि याच्यामुळेच कुठेतरी एक मोठं उपोषण, एका समाजाचं उपोषण चालू आहे आणि त्या समाजाचं उपोषण आपल्याला सोडवावं लागेल, याचाच संबंध घेऊन किंवा याचाच आधार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाऊ शकतात आणि दीपक भाऊ बोराडे यांचं उपोषण सोडवू शकतात. कारण दीपक भाऊ बोराडे यांचं उपोषण सोडवायला बरेच
मंत्री नेते हे तयार झालेले आहेत अशी सुद्धा माहिती आहे आणि लवकरच दीपक बोराडे यांचं उपोषण सुटणार आहे अशी सुद्धा माहिती आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते आता या धनगर समाजाच्या उपोषणाबद्दल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपोषण सोडवायला जातील का? कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.